नमस्कार मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्याम नावाचा एक मनुष्य आजारपणामुळे फार दिवस जगणार नाही हे त्याला कळून चुकलं होतं. मग आजारातून वाचाव्यासाठी तो परमेश्वराची प्रार्थना करू लागला. एक दिवस त्यानं अशीच प्रार्थना केली आणि नवस केला की तो बरा झाला तर त्याचा आलिशान घर तो विकेल आणि पैसे गोरगरिबांमध्ये वाटून टाकेल. आणि चमत्कार काय झाला, तो खरंच बरा होऊ लागला. पूर्णपणे बरा झाल्यावर त्याला नवस आठवला. आता झाली का पंचायत? त्याने एक युक्ती केली. त्यानं जाहिरात दिली, आलिशान घर फक्त ₹1 आणि तळटीप दिली, या घराबरोबर 10 लाख रुपये किमतीचा कुत्रा घेतल्यास ही योजना लागू. कालांतराने त्याला असं गिराईक मिळालं. 10 लाख रुपये खिशात घातले त्याने आणि ₹1 त्याने दानधर्मासाठी खर्च केला. हा पोरकटपणा नाही का? खरं म्हणजे प्रामाणिकपणाची खरी परीक्षा ही समोर प्रचंड मोह असताना होत असते. या गोष्टीतल्या श्यामसारखी. देवाला केलेला नवस तर फेडला, पण त्याच्यातला आत्मा कधीच मरून गेला होता. 10 लाख रुपये खिशात घालून ₹1 त्याने दानधर्मासाठी खर्च केला. किती हा खोटेपणा! देवालाही फसवायला मागे पुढे पाहिले नाही, पण खरं तर त्याने स्वतःलाच फसवले होते. यातून आपण काय शिकलो? तर सत्यनिष्ठा हे एक जीवनमूल्य आहे. ज्याच्याकडे सत्यनिष्ठा आहे तो प्रामाणिक आणि ज्याच्याकडे नाही तो अप्रामाणिक. म्हणजेच आपण स्वतःशीच प्रामाणिक नसेल तर आपण इतर कोणाशीच प्रामाणिक असू शकत नाही. म्हणून आधी स्वतःशी प्रामाणिक राहा, म्हणजे देव तुम्हाला उत्तम जगण्याच्या अशा अनेक संधी देत राहील.